खिचडी म्हटल्यावर मला तर बाबा एकच प्रकार माहीत होता, तो म्हणजे साबुदाण्याची खिचडी. तर पुण्यात आल्यावर कळलं की ह्या भाताला पण खिचडी म्हणतात म्हणून. तर छान लागते खरं. मी एकदा केली होती, आता ही पुन्हा एकदा करते आहे मी, माझ्या बहिणीला हवी आहे म्हणून. तर एक कुकर घेतलं, कुकरमध्ये तेल घातलं. तेल घातल्याच्यानंतर त्याच्यात जिरं मोहरी टाकली. जिरं मोहरी टाकल्यावर थोडासा लसूण ठेचलेला आणि हिरव्या मिरच्या 2 ते 3 आणि कढीपत्ता थोडासा ते घातलं. त्याच्यानंतर त्याच्यात घातला बारीक चिरलेला कांदा. कांदा आणि टोमॅटो हा तुम्हाला आवडत असेल तर घाला, नसेल तर राहू दे, पण छान लागतो. आणि टोमॅटो पण घातला, त्याच्यात छान परतून घेतलं ते. परतल्याच्यानंतर मी एक साईडला इकडे 1 वाटी मूग डाळ आणि 1 वाटी तांदूळ धुवून घेतलं होतं आणि त्याच्यातलं पाणी काढून धुवून घेतलं होतं. मग आता याच्यामध्ये घालायचं कांदा टोमॅटोमध्ये हळद घातल्याच्यानंतर आपण घातलं हे तांदूळ आणि डाळ जे धुवून घेतलं होतं ते घातल्याच्यानंतर त्याच्यात 3 पट पाणी मी इकडं साईडला उकळून घेतलं होतं. म्हणजे 1 वाटी डाळ आणि 1 वाटी तांदळाच्या 3 पट पाणी असं घेतलं होतं. छान म्हणजे मऊ शिजायला पाहिजे म्हणून पाणी जास्त घालायचं, मग छान मऊ होते आणि गीर पण होते. तर मग उकळलेलं पाणी घातलं त्याच्यामध्ये. पाणी घातल्याच्यानंतर मग आता याच्यामध्ये येणार आहे काय, तर आपली ब्युटी क्वीन म्हणजेच मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर. तर कोथिंबीर घालायची, उकळी छान आली की त्याला झाकण लावायचं. मीठ पण घालायचंच. तर कोथिंबीर टाकल्याच्यानंतर उकळी आल्यावर झाकण लावून घ्यायचं आणि झाकण लावल्यावर मोठ्या गॅसवर शिट्टी द्यायची, मोठ्या गॅसवर. आणि 1 शिट्टी मीडियम गॅस ठेवायचा आणि 1 शिट्टी काढून घ्यायची नंतर. पण ते तुम्हाला हवा असेल तुमच्या अंदाजानुसार, तुमचा कुकर कसा असेल त्याच्यावर शिट्ट्या काढा. इतकी छान झाली होती ना खिचडी, बहिणीला पण खूप आवडली होती आणि छान लागते. हे हलका फुलका जेवण दुपारचं असं म्हटलं तरी पण चालेल. आणि ह्याच्यावर तूप टाकायचं, सोबतीला एक घ्यायचा पापड मस्त भाजून. तुम्ही करून बघा आणि तुमची छान झाली तर मला कमेंट करून नक्की सांगा कशी झाली ती. चला तर मग